थिंकिंग मॉडेल्स म्हणजेच विचार करण्याच्या दोन सगळ्यात बेस्ट पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत तर इलॉन मस्कची फेवरेट आहे, जी कदाचित सगळ्यांना माहिती असेल. फर्स्ट प्रिन्सिपल वे ऑफ थिंकिंग. Where you're trained to think about first principles and did a sort of a first principles analysis of a rocket. Just broke down the materials. That it's good to think in terms of the physics approach of first principles. Did a first principles analysis of what would be most optimal. It's important to reason from first principles rather than by analogy. पण तुम्हाला दुसरी पद्धत माहिती आहे का, ज्या पद्धतीला इलॉन मस्क आणि जगातील सगळ्यात जास्त सक्सेसफुल लोक वापरतात? आम्हाला माहिती आहे की तुम्हाला याबद्दल माहिती नाहीये, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तुमच्यातील भरपूर लोकांनी द वन थिंग आणि आउटलायर्स हे पुस्तक वाचलं असेलच. जरी वाचलं नसेल तरी कदाचित 10,000 आवर्स रूल बद्दल ऐकून असाल. 10,000 तासांचा रूल आपल्याला सांगतो मोस्ट सक्सेसफुल लोक म्हणजेच बेस्ट मधल्या बेस्ट लोकांनी त्यांच्या स्किल्सला एक्सलेंट करण्यासाठी अगोदर त्या स्किल्सवर 10,000 तास काम केलेलं असतं. म्हणूनच ते एवढे सक्सेसफुल झाले आहेत. जसं की सचिन तेंडुलकर किंवा AR रहमान. त्यांनी 10,000 तास सराव केला, तेव्हा कुठे त्यांना यश मिळू लागलं. त्यांना लहानपणापासूनच माहिती होतं त्यांना काय करायचं आहे, आणि म्हणूनच ते त्यांच्या क्षेत्रात बेस्ट झाले असतील का? हे स्टेटमेंट योग्य आहे का? रेंज या पुस्तकाचे लेखक डेव्हिड एप्स्टीन म्हणतात, एखाद्या स्किलला इम्प्रूव्ह करण्यासाठी 10,000 तास दिल्याने तुम्हाला सक्सेस मिळेल हा एक चुकीचा गैरसमज आहे. आणि त्यांच्या बोलण्याला सिद्ध करण्यासाठी ते आपल्याला 5 स्ट्रॉंग पॉइंट सांगतात, ज्यात सगळ्यात पहिला पॉइंट आहे विकेड वर्सेस प्लेझंट एन्व्हायरमेंट. 10,000 तासाच्या स्टोरीला सिद्ध करण्यासाठी भरपूर लोक टायगर वुड्सची स्टोरी सांगतात. टायगर वुड्स फक्त 7 महिन्यांचे होते तेव्हाच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या हातात गॉल्फ पटर दिले होते. 10 महिन्यांचा छोटा टायगर वुड्स आता आपल्या वडिलांप्रमाणे गॉल्फ स्विंग करायला शिकला होता. 2 वर्षांचा झाल्यावर टायगर वुड्सला गॉल्फ स्विंग करताना नॅशनल टेलिव्हिजन चॅनलने पब्लिश केलं होतं. जेव्हा टायगर वुड्स 4 वर्षांचे झाले होते तेव्हा त्यांचे वडील टायगरला सकाळी 9 वाजता गॉल्फ कोर्सला घेऊन जात आणि रात्री 6 वाजता म्हणजेच 8 तासांनी घ्यायला येत. केवळ 8 वर्षांचा असताना टायगर वुड्सने आपल्या वडिलांना गॉल्फमध्ये हरवलं. पाहता पाहता 21 वर्षांचा टायगर वुड्स जगातील सगळ्यात बेस्ट गॉल्फर बनला. ऑब्व्हियसली ही स्टोरी ऐकून कुणीही सांगेल की 10,000 तासांचा रूल काम करतो. म्हणजेच ही स्टोरी ऐकून तुम्ही म्हणू शकता की एकाच गोष्टीवर फोकस करा तरच तुम्ही त्यात महारत मिळवू शकाल. पण या उलट आणखीन एका मुलाची स्टोरी आहे. लहान असताना त्याला कशात आवड आहे हे त्याला माहीतच नव्हतं. त्याच्या पॅरेंट्सनेही त्याला एखादी स्पेसिफिक गोष्ट करण्यासाठी कधीच पुश केले नाही. त्याला जे काही करू वाटत होतं त्याचे पॅरेंट्स त्याला करू देत. त्याने स्कीइंग केली, रेसलिंग केली, स्विमिंग केली, स्केटबोर्डिंगही केली, बास्केटबॉल, हँडबॉल, टेनिस, टेबल टेनिस, एवढंच नाही तर तो बॅडमिंटनही खेळला. या सगळ्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर त्यांना खेळल्यानंतर त्यांचा खरा इंटरेस्ट टेनिसमध्ये येऊ लागला. 30व्या वर्षानंतर जवळजवळ सगळेच ॲथलीट्स रिटायरमेंट घेऊ लागतात, पण हा मुलगा मात्र टेनिसमध्ये नंबर 1 बनून राहिला. तुम्ही अंदाज लावू शकता का आम्ही कोणाविषयी बोलत आहोत? आम्ही बोलत आहोत रॉजर फेडररबद्दल. एका इंटरव्ह्यूमध्ये रॉजर फेडररच्या आईने म्हटले होते, आम्ही फेडररच्या भविष्यासाठी त्याच्या करिअरसाठी कोणताच प्लॅन बनवला नव्हता. प्लॅन बी तर नव्हताच, पण प्लॅन ए देखील नव्हता. त्याने खूपच गेम्स खेळून पाहिले आणि त्यातल्या एकात तो बेस्ट झाला. टायगर वुड्स आणि रॉजर फेडरर दोघेही त्यांच्या त्यांच्या गेममध्ये टॉपवर आहेत, पण त्यांची जर्नी वेगळी होती. टायगर वुड्स सुरुवातीपासूनच एका स्पोर्ट्समध्ये फोकस होते. त्यांनी दुसरा कोणताही गेम ट्राय केला नाही. पण रॉजर फेडररने खूप गेम खेळून पाहिले आणि त्यातच बेस्ट बनले. आता प्रश्न आहे, बेस्ट अप्रोच कोणता आहे? लेखकाच्या मते बेस्ट अप्रोच रॉजर फेडररचा आहे, ज्यामध्ये आपण खूप गोष्टींना ट्राय करतो, त्यांना अनुभवतो, त्यानंतर स्वतःचा इंटरेस्ट शोधून त्यावर फोकस केला जातो. असं का बरं? याला आणखी नीट समजून घेण्यासाठी आपल्याला विकेड आणि काइंड लर्निंग एन्व्हायरमेंटला समजून घ्यावं लागेल. काइंड लर्निंग एन्व्हायरमेंट म्हणजेच असं एन्व्हायरमेंट जिथे जीवनाचं ध्येय तुम्हाला स्पष्ट माहिती आहे. रूल्स क्लिअर असतात आणि रूल्स असे असतात जे कधीच बदलत नाहीत. तसेच जे काही आपण करतो त्यावर लवकर फीडबॅकही मिळतो. जे काम तुम्हाला पुढील वर्षी करायचं आहे ते अगदी या वर्षीप्रमाणेच आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे चेस किंवा गॉल्फ गेम. म्हणजेच या गेममधील रूल्स बदलणार नाहीत. आता दुसरं आहे विकेड लर्निंग एन्व्हायरमेंट.
या अप्रोचमध्ये पुढचे स्टेप्स आणि गोल्स क्लिअर नसतात. रूल्स चेंज होऊ शकतात. तसेच मागील वर्षापेक्षा पुढील वर्षाचं काम एकदम वेगळं असू शकतं. रूल्सही बदलू शकतात. जसे की बिझनेसमध्ये पहा, सगळं काही कस्टमर्सच्या बिहेवियरनुसार बदलतं. कारण कस्टमरचं बिहेवियर मागील वर्षापेक्षा पुढील वर्षी वेगळं होऊ शकतो. आपले लेखक म्हणतात, रिअल लाईफमध्ये विकेड लर्निंग एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळे कोणत्या एखाद्या गोष्टीवर फोकस करून चालणार नाही. केवळ एखाद्या गोष्टीवर फोकस करून आपल्याला ॲडव्हान्टेज मिळणार नाही. कारण वेगवेगळ्या गोष्टींच्या अनुभवांना आपण एकत्र करून त्या नॉलेजचा फायदा आपण दुसऱ्या एखाद्या गोष्टीत करून घेऊ शकतो. त्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे दिसून येतो. पुढचा पॉइंट आहे दी आउटसाइडर ॲडव्हान्टेज. 24 मार्च 1989ला एक्झन वाल्डेज नावाचे एक जहाज, ज्यात ऑइल टँकर्स होते, ते समुद्रातील पर्वताला धडकले आणि त्यामुळे 10.8 मिलियन गॅलन ऑइल अलास्का किनाऱ्यावर वाहत आले. जेव्हा ऑइल पाण्यात मिसळले तेव्हा ते इतके थिक झाले होते, त्याला पाण्यातून वेगळे करून आणि सगळे ऑइल गोळा करून पुन्हा मागे घेऊन जाणं जवळजवळ अशक्य झालं. हा खूप मोठा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होता, ज्यामुळे पाण्यातील लाखो जीव मरण पावले. पुढे 20 वर्ष याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला गेला, पण कोणालाच याचं सोल्युशन सापडलं नाही. अलास्का ऑइल स्पिल रिकव्हरी इन्स्टिट्यूटचे हेड स्कॉट पेगावला हे कळलं होतं. ऑइल इंडस्ट्रीमधील स्पेशलाइज्ड लोकही यावर सोल्युशन शोधू शकणार नाहीत. कारण जर त्यांच्याकडे सोल्युशन असतं तर या आधीच त्यांना सोल्युशन सापडलं असतं. म्हणून त्यांनी innocentive.com नावाच्या एका वेबसाईटवर एक कॉन्टेस्ट ठेवली, ज्यात जो कोणी या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगेल त्याला 1.5 लाख रुपये दिले जातील असं घोषित करण्यात आलं. आणि जसं त्यांनी एक्सपेक्ट केलं होतं की ऑइल इंडस्ट्री बाहेरील एखादी व्यक्तीच याचं सोल्युशन सांगू शकेल, तेच झालं. हे सोल्युशन जॉन डेव्हिस नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं, ज्याचं ऑइल इंडस्ट्रीशी काहीही घेणं देणं नव्हतं. ते तर एक केमिस्ट होते. खरं तर जॉन डेव्हिस लहान असताना एक ॲक्सिडेंट झाला होता. एके दिवशी डेव्हिस आणि त्यांचा भाऊ कॉन्क्रीटवर काम करत होते आणि उष्णतेमुळे ते खूप लवकर हार्ड होत होतं. डेव्हिसने त्यांच्या भावाला विचारलं, आता काय करायचं? तेव्हा डेव्हिसच्या भावाने त्याला एका मोटरसोबत मेटल रेकॉर्ड लावून दिलं. जेव्हा त्या मोटरला कॉन्क्रीट मिक्सचरमध्ये टाकलं तेव्हा ते मिक्सचर पुन्हा लिक्विड बनलं आणि तेच सोल्युशन डेव्हिडने रिकव्हरी इन्स्टिट्यूटला दिलं आणि 1.5 लाख रुपये जिंकले. यातून आपल्याला काय शिकायला मिळाले? जेव्हा आपण खूप गोष्टींना ट्राय करतो, त्यांचा अभ्यास करतो आणि त्या नॉलेजला दुसऱ्या फील्डमध्ये घेऊन जातो, तेव्हा आपण प्रॉब्लेम्सला त्या प्रॉब्लेम्सवर काम करणाऱ्या एक्सपर्ट व्यक्तीपेक्षाही एका वेगळ्या नजरेने पाहू शकतो. म्हणून खूप साऱ्या केसेसमध्ये हे एक प्रकारचं ॲडव्हान्टेज असतं. इलॉन मस्कला देखील ही कन्सेप्ट माहिती होती. म्हणूनच त्यांनी 22 एप्रिलला अनाऊन्स केलं होतं, जी कोणी व्यक्ती किंवा टीम हवेतून किंवा सागरातून कार्बनला रिमूव्ह करण्याचं सोल्युशन सांगेल त्याला इलॉन मस्कच्या फाउंडेशनकडून 750 करोड रुपये दिले जातील. हो, एवढी मोठी रक्कम ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. लॅटरल थिंकिंग विथ विदर्ड टेक्नॉलॉजी. 1980 मध्ये जेव्हा गेम इंडस्ट्रीमधील सगळे लोक गेमला आणखीन इम्प्रूव्ह करू पाहत होते, ग्राफिक्सला आणखीन बेटर बनवू पाहत होते, तिथेच निंटेंडो कंपनीचे गनपाय योकोईने पूर्णपणे वेगळी स्ट्रॅटेजी यूज केली. त्यांनी सांगितलं, गो वाईड नॉट डीप. म्हणूनच त्यांनी एक नवीन गेम लॉन्च केला, ज्याचं नाव त्यांनी गेम बॉय ठेवलं. गेम बॉय एक छोटं गेम डिव्हाइस होतं. त्यात कोणतेच सॉफिस्टिकेटेड ग्राफिक्स नव्हते. केवळ नॉर्मल डॉट मॅट्रिक्सच्या LCD लावल्या होत्या आणि त्यात फक्त टेट्रिस सारखी बेसिक गेम्स खेळली जाऊ शकत होती. गेम बॉय बाकी गेम्सपेक्षा स्वस्त होतं आणि खूप लोकांना हे आवडलं. यातूनच निंटेंडो कंपनीने खूप पैसे कमावले. लर्निंग टू ड्रॉप युअर फॅमिलियर टूल्स. नासाने मिशन इव्हॅल्युएशन रूममध्ये एक पोस्टर लावलं होतं आणि त्यावर लिहिलं होतं, इन गॉड वी ट्रस्ट, ऑल अदर्स ब्रिंग डेटा. याचा अर्थ होतो, देवावर तर आम्हाला विश्वास आहे, पण जर तुम्ही देव नसाल तर तुम्ही डेटा घेऊन या, तरच आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. म्हणजेच आम्ही केवळ डेटाचंच ऐकू. हा रूल नासाला किती महाग पडला हे आपण 28 जानेवारी 1986ला घडलेल्या घटनेतून पाहू. त्या दिवशी नासाचे चॅलेंजर नावाचे स्पेस शटल लॉन्च होणार होते. लॉन्च झाल्यानंतर 73 सेकंड्स म्हणजेच 1 मिनिट 13 सेकंड्स नंतर चॅलेंजरचा भयानक आवाजात स्फोट झाला. दुर्दैवाने त्यात असणारे 7च्या 7 क्रू मेंबर्स मारले गेले. खरं तर लर्निंग टू ड्रॉप युअर फॅमिलियर टूल्सला व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला ओ रिंग्सला समजून घ्यावं लागेल. आपण त्याला सिंपल भाषेत समजून घेऊया. एका शटलला अर्थ ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्यासाठी
एक फ्युएल टँक आणि 2 रॉकेट बूस्टर्सचा वापर केला जाणार होता. त्या दोन्ही रॉकेट बूस्टर्समध्ये मेटल ट्यूब्स होती ज्यांना रबर सीलने जोडले होते. त्यालाच ओ रिंग्स म्हणतात. The shuttle was attached to an external fuel tank and 2 solid rocket boosters. Each of the boosters was constructed of joined metal tubes, and the field joints were sealed with 2 rubber gaskets called O-rings. खरं तर कमी टेम्परेचरमुळे ती ओ रिंग हार्ड झाली होती आणि जास्त टेम्परेचरमध्ये ती रिंग एक्सपांड होऊन एक प्रकारे सीलचं काम करणार होती, जेणेकरून गॅस पुढे जाणार नाही. The booster joints weren't behaving according to design. On several flights, especially those at cold temperatures, rocket propellant had blown by the primary O-ring. पण नासामधील बॉयस जॉली नावाच्या एका इंजिनियरला त्यात एक लीक दिसत होतं. त्याने ती गोष्ट नासाच्या मॅनेजरला सांगितली. मला वाटतंय ओ रिंगमध्ये लीक आहे. त्यावर नासाच्या मॅनेजरने उत्तर दिलं, डेटा देऊन सिद्ध करून दाखव. दुर्दैवाने बॉयस जॉली या लीकला डेटावरून सिद्ध करू शकले नाही, कारण त्यांनी त्यांच्या अनुभवातून तो निष्कर्ष काढला होता. म्हणजेच तो एक इंट्युइटिव्ह अनालिसिस होता. डेटा नसल्याने नासाच्या टॉप मॅनेजरने चॅलेंजरच्या उड्डाणासाठी होकार दिला आणि याच कारणामुळे चॅलेंजरचा स्फोट झाला. यातून आपण काय शिकायला हवं? आपण ओल्ड मेथड्सवर, ओल्ड रूल्सवर पूर्णपणे निर्धारित राहणं चुकीचं आहे आणि रेंज ऑफ एक्सपिरियन्स घेत राहायला पाहिजे. 5th पॉइंट आपल्याला सांगतो, क्रिएट अ सेट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल्स. जेव्हा जेव्हा आपण नवनवीन गोष्टींना शिकतो, त्यांचा अनुभव घेतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक फील्डमधून आपल्याला त्यांचे फर्स्ट प्रिन्सिपल्स मिळतात, म्हणजेच बेसिक रूल्स मिळतात. आणि जेव्हा आपल्याला बऱ्याच फील्डमधील फर्स्ट प्रिन्सिपल्स मिळतात, तेव्हा आपण खूप कन्क्लुजन काढू शकतो, जे कन्क्लुजन एक ॲव्हरेज व्यक्ती काढू शकत नाहीत. ज्यांनी बऱ्याच फील्डमध्ये अनुभव घेतला आहे त्यांना ग्रेट आयडियाज येतात. इलॉन मस्क याला काही अशा प्रकारे समजावून सांगतात, जेव्हा आपण रेंज ऑफ एक्सपिरियन्स घेतो तेव्हा आपल्याकडे खूप फर्स्ट प्रिन्सिपल्स जमा होतात, जे झाडाच्या खोडाप्रमाणे असतात, आणि रेंज ऑफ एक्सपिरियन्समधून काढलेले कन्क्लुजन झाडाच्या फांद्यांप्रमाणे असतात. यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्रेट पर्सनॅलिटीमध्ये लिओनार्डो दा विंचीही येतात. म्हणूनच त्यांनी केवळ एकच गोष्ट करून पाहिली नाही. त्यांची ओळख पेंटर, ड्रॉट्समन, इंजिनियर, सायंटिस्ट, थिअरिस्ट, स्कल्प्टर एवढंच नाही तर आर्किटेक्ट म्हणूनही त्यांची ओळख होती. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, एकाच फील्डमध्ये स्पेशलायझेशन करण्याआधी आपण खूप गोष्टींना सॅम्पल करा, त्यानंतर तुमच्या आवडत्या फील्डमध्ये एंटर करा. कारण जर आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये उतरलो तर आपल्याला एक स्पेशल आउटसाइडर ॲडव्हान्टेज मिळू शकतो, जसं जॉन डेव्हिसला ऑइल सोल्युशनमध्ये मिळालं होतं. त्यानंतर आपण निंटेंडो कंपनीच्या गनपाय योकोईची स्टोरी ऐकली, जिथे सगळ्या व्हिडिओ गेम कंपनीज टेक्नॉलॉजीमध्ये डेप्थ शोधत होत्या, ग्राफिक्स इम्प्रूव्ह करत होत्या. तिथेच निंटेंडो गेम कंपनीने स्वस्तातील LCD घेऊन गेम बॉय नावाचा एक हँडहेल्ड गेम बनवला आणि गेमिंग इंडस्ट्रीमध्ये ते डॉमिनेट झाले. त्यानंतर आपण नासाच्या चॅलेंजर नावाच्या स्पेस शटलचा केस स्टडी केला. त्यात आपण पाहिलं, नासा केवळ एकच जुन्या फिलॉसॉफीवर विश्वास ठेवून काम करत होतं. ती फिलॉसॉफी म्हणजे डेटा डेटा डेटा. यामुळे नासा स्वतः ठरवलेल्या जुन्या बिलीफ्समधून बाहेर पडत नव्हतं. म्हणजेच रेंज ऑफ एक्सपिरियन्ससाठी नासा तयार नव्हतं. ही चूक त्यांना इतकी महागात पडली, त्यांच्या स्पेस शटलचा स्फोट झाला. त्याशिवाय आपण हे देखील पाहिलं की आपल्याला डिफरंट सेट ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल्स डोक्यात ठेवायला हवीत. याला टी लर्निंगही म्हणतात. टी वरची हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला सांगते की आपण वेगवेगळ्या गोष्टींना करून पाहायला हवं, त्यांचा अनुभव घ्यायला हवा. आणि टी मधील व्हर्टिकल लाईन आपल्याला सांगते आपण त्या सगळ्या रेंज ऑफ एक्सपिरियन्समधून एका गोष्टीला सिलेक्ट केलं पाहिजे आणि त्यातच बेस्ट बनलं पाहिजे. कारण रिअल एन्व्हायरमेंट हे एक विकेड लर्निंग एन्व्हायरमेंट आहे, जे गॉल्फ आणि चेसपेक्षा बिलकुल वेगळं आहे. आता आम्हाला माहिती आहे तुम्ही काय विचार करत असाल, एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या टॉपिक्सचं इतक्या लवकर नॉलेज कसं घ्यायचं? पण आपण काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या टॉपिक्सवर 150 पेक्षा जास्त पुस्तकांच्या समरीज गिगल ॲपवर अगदी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना तुम्ही ऐकू शकता आणि बरेच फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग मॉडेल्स तुमच्या ब्रेनमध्ये इन्स्टॉल करू शकता. जर तुम्हालाही रेंज ऑफ ग्रेट आयडियाज हव्या असतील तर तुम्हीही गिगल ॲप डाउनलोड करू शकता. गिगल ॲप iOS आणि Android दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये दिली आहे. तसंच जर तुम्हाला फ्रीमध्ये इन्व्हेस्टिंगचा कोर्स करायचा असेल तर तुम्ही आमच्या गिगल बिझनेस चॅनलला व्हिजिट करू शकता. त्याची देखील लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला डेव्हिड एप्सनच्या
रेंज हाऊ जनरलिस्ट ट्रायम्फ इन अ स्पेशलाइज्ड वर्ल्ड या पुस्तकातून सांगितले आहेत. असो मित्रांनो, तुमचा कोणी मित्र किंवा फॅमिली सदस्य जर म्हणत असेल, यार मला कळतच नाही माझं पॅशन नक्की कशात आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहून त्यांना नक्की हेल्प मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज नेहमी ऐकायचे असतील तर सबस्क्राईब करून बेलचे बटन दाबायला विसरू नका. तुम्ही कमेंट करून हे देखील सांगू शकता तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे. पुन्हा लवकरच आपली भेट होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.